नमस्कार, फूड किचन वरती आपलं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत व्हेज पिझ्झा। त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात। इथे आपल्याला 1.5 वाटी मैद्याचं पीठ लागलेलं आहे। इथे 1.5 चम्मच आपण राईस्ट घेतलेला आहे। इथे आपल्याला 1.5 चम्मच दुधाची पावडर लागलेली आहे। इथे आपल्याला थोडीशी लसूण ठेचून घेतलेली आहे आणि इथे साखर घेतलेली आपण 2 चम्मच। इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। थोडंसं 1.5 चम्मच आपल्याला बटर लागणार आहे। थोडंसं आपण डो जेव्हा तयार करणार आहोत त्याच्यावरती लागणारे हे ऑइल आहे ते लागणार आहे इथे। आता आपण टॉपिंगसाठी जे काय लागणार आहे ना ते बघून घेऊयात। इथे आपल्याला चीज लागणार आहे 1 वाटी। इथे चीज स्प्रेड घेतलेलं आहे थोडंसं मी। इथे आपल्याला पिझ्झा सॉस घेतलेला आहे। इथे एक अमूल चीज घेतलेला आहे मी, ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता। इथे आपण ऑलिव्हज घेतलेले आहेत, ब्लॅक ऑलिव्हज घेतलेले आहेत। चिली फ्लेक्स थोडीशी घेतलेली आहे। थोडेसे मिक्स अप घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला ज्या भाज्या लागणार आहेत ना त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। मी इथे शिमला मिरची थोडीशी घेतलेली आहे, पनीर घेतलेलं आहे, थोडेसे मक्याचे दाणे घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे, टमाटर, कांदा आणि मशरूम घेतलेली आहे। तर आपण आता पिझ्झाचा डो बनवायला आधी सर्वात पहिला सुरुवात करूयात। आता आपण काय करणार आहोत, आपल्याला इथे 1.5 कप पाणी लागणार आहे आणि हे गरम पाणी केलेलं आहे आपण। आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आता याच्यामध्ये आपण 1.5 चम्मच म्हणालो ना ते ड्राईस्ट घालणार आहोत। 2 चम्मच साखर घालणार आहोत। ही दुधाची पावडर जी आहे 1.5 चम्मच ते घालणार आहोत। याच्यामध्ये हे लसूण आहे ते घालणार आहोत। तुम्ही आपल्या मार्केटमध्ये आहे ना लसणीची पावडर ही मिळते, गार्लिक पावडर, ती तुम्ही यूज करू शकता इथे। पण ही पद्धत जी आहे ना ही खूप छान आहे आणि टेस्टी एकदम ब्रेड बनतो याचा। हे चवीनुसार मीठ लागणार आहे। इथे जे आपल्याला बटर लागणार आहे 1.5 चम्मच ते आपण घालणार आहोत। आणि हे जे पीठ लागणार आहे 1.5 कप ते आपण घालणार आहोत त्याच्यात। ह्याला चांगलं मस्त असं ढवळून घ्या। तुम्ही इथे जे मिल्क पावडर मी जे घातलंय ना, काही जण काय करतात, तुम्हाला जर दुधाची पावडर नको हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट आहे ना दुधाचा पण वापर केला, म्हणजे मिल्क जे आहे ते ह्याच्यामध्ये घालून तुम्ही डो तयार करू शकता, तोही छान होतो। आणि इथे आपण काय करणार आहोत, आपण डायरेक्ट पिझ्झा बनवतोय, म्हणजे लवकरात लवकर होणारा पिझ्झा। काही जण काय करतात की इथे आपण जो 1.5 चम्मच आपण राईस्ट वापरलंय ना ते लवकरात लवकर म्हणजे 1 तासाभरात आपला पिझ्झाचं डो तयार होईल, म्हणून आपण हे 1.5 चम्मच आपण वापरलेले आहोत इथे ड्राय ईस्ट। पण आपल्याला जास्त ईस्टचा वापर नसेल करायचा तर तुम्हाला काय करावं लागेल, हा डो जो आहे ना तो रात्री तयार करा, जेणेकरून तिथे तुम्हाला फक्त एक 1/4 तुम्हाला टेबलस्पून तुम्हाला इथे ड्राय ईस्ट लागेल। आणि तुम्ही रात्रभर 24 तास म्हणजे हे चांगलं व्यवस्थित तुम्ही त्या ज्या डोला ना फर्मेंट करता येईल असं तुम्ही एका बंद डब्यामध्ये रात्रभर ठेवून द्या। तुमचा डो खूपच चांगला फुलून येईल आणि छानही बनेल। इथे आपण 1.5 चम्मच ईस्टचा वापर केलाय, जेणेकरून टाइम कमी कंझ्युम होईल, म्हणजे इथे 1च तास लागेल आपल्याला। आता आपण काय करणार आहोत, हे जे आता चांगलं मिक्स केलेलं आहे ना आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण ही परात आहे ना ह्याला थोडंसं ऑइल लावणार आहोत, त्याला चांगलं असं लावून घ्या आणि हा डो ह्याच्यामध्ये ठेवून मस्त एक 15 मिनिटं ह्याला चांगलं मळून घ्यायचं आपल्याला। हा असा तुम्हाला चिकट दिसतोय पण 15 मिनिटांनंतर मस्त एक गोळा होतो याचा। असंच आपल्याला ही प्रोसिजर 15 मिनिटं करायची। आपली 15 मिनिटं झालेली आहेत। आपण आता काय करणार, थोडंसं तेल वापरणार आहोत इथे।
आता आपला हा डो आहे ना, मस्त असं तेल लावून त्याचा एक गोळा करूयात असा. हे थोडं असं हे जे आहे ना ते आपल्या साईडला घेऊन असा गोल राऊंड करायचा. आणि आपण आता एक बंद डब्बा आहे त्याच्यामध्ये, हा जो डब्बा आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, इथे थोडंसं तेल लावून घेऊयात जेणेकरून ते चिटकणार नाही. आणि आपण हे 1 तास आपण ह्याला चांगलं फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत. आपला 1 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त फर्मेंट झालेलं आहे आपलं पीठ. आता आपण काय करणार आहोत, आपण पिझ्झा ओव्हनमध्ये बनवत आहोत. त्यासाठी आपण सर्वप्रथम ओव्हन प्रीहीट करून घेऊया. त्यासाठी मी कन्व्हेन्शन मोडवरती 210 डिग्रीवरती आपण प्रीहीट करायला ठेवणार आहोत. जिथपर्यंत आपलं ओव्हन प्रीहीट होतोय तिथपर्यंत आपण पिझ्झा बनवण्याची तयारी करूया. आपण काय करणार आहोत, पिझ्झा आपला लागण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण थोडंसं ह्याला ग्रीस करणार आहोत, थोडंसं बटर लावून घेणार आहोत. आणि तो चिटकू नये म्हणून थोडंसं हा मैदा थोडासा आपण स्प्रेड करणार आहोत इथे. कोणी कोणी जण मक्याच्या पिठाचा पण वापर करतो, पण हेही मैद्याचं पीठ वापरलं तरी चालतं. आता आपण हा ब्रेड घेणार आहोत, सॉरी डो घेणार आहोत. आणि हा इथे मस्त असं ठेवून हातानेच आपल्याला असा तो स्प्रेड करायचा. अशा पद्धतीने तुम्ही त्याला चांगलं स्प्रेड करून घ्या. आता तुम्ही हे कडा आहे ना त्याला थोडंसं असं वर उचलून घ्या. आता आपण काय करणार आहे, एक फोक घेणार आहे, त्या फोकने ह्याला थोडेसे आपण होल्स करणार आहोत जेणेकरून आपला पिझ्झा फुगणार नाही आणि तो चांगला सेटल बसेल. ही खूप मोठी इम्पॉर्टंट प्रोसिजर आहे. जर हे तुम्ही केलं नाही पिझ्झा पूर्ण बिघडून जाईल. आता आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, इथे जो पिझ्झा सॉस आहे ना तो लावून घेणार आहोत. तुम्हाला जर पिझ्झा सॉस मार्केटमध्ये तसे अवेलेबल आहेत, पण तुम्हाला घरात जर बनवायचं असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि जे मिक्स हर्ब्स असतात ते मिक्स करून तुम्ही हा पिझ्झा सॉस इझिली घरात बनवू शकता. हे चांगलं मस्त असं स्प्रेड करून घ्या. पण आता थोडंसं इथे आहे ना जे चीज स्प्रेड आहे ना, आपण इथे 3 चीजचा वापर केलेला आहे. एक चीज स्प्रेड आणि दुसरं मोझरेला चीज आणि एक अमूलचं जे मी म्हणाली ते ऑप्शनल आहे. आमच्या घरात सगळ्यांना आवडतं म्हणून मी थोडं चीजचा वापर थोडा जास्त केलाय. आणि पिझ्झा म्हटलं तर चीज येतच,
त्यामुळे भरभरून असं चीज घातलं की मुलं पण खुश होतात आणि मोठी मंडळी पण खुश होतात. आता आपण मोझरेला चीज आहे ते घालून घेणार आहोत इथे. आपला ओव्हन चांगला प्रीहीट होत चाललेला आहे. तोपर्यंत आपलं हे सगळी जी तयारी चालली आहे प्रीहीट झालेला आहे. आपण थोडं स्टॉप करूया तिथे. आता आपण ज्या भाज्या आहेत ना त्या घालून घेऊयात. तुम्हाला ज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता. आणि सपोज तुम्हाला नॉनव्हेज पिझ्झा बनवायचा असेल तर तुम्ही चिकन किंवा चिकन सॉसेज, सलामी असे कोणत्याही चिकनचा वापर करू शकता. आपण थोडेसे मशरूम घालणार आहोत. ऑनियन थोडंसं. आता पनीर घालणार आहोत. आणि थोडंसं मक्याचे दाणे आहेत ते घालूया. कोणाला तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडीशी मिरची, हिरवी मिरची वापर केला, हिरवी मिरचीचा वापर केला तर चालेल. आम्हाला आवडतं. थोडेसे टमाटर घालणार आहोत. थोडा कलरफुल असा पिझ्झा दिसणार आहे. आता आपण काय करणार आहोत, थोडंसं हे मोझरेला चीज राहिलेलं आहे ना ते असं वरती घालून घेऊयात. आणि थोडंसं इथे आपण हे मिक्स हर्ब्स आहेत ना ते घालून घेणार आहोत. थोडंसं चिली फ्लेक्स. आणि हे ऑलिव्हज आहेत, ऑप्शनल आहेत पण पिझ्झामध्ये टॉपिंगमध्ये छान दिसतं ऑलिव्हज. आणि जे हे मोझरेला चीज आहे ना, सॉरी अमूल चीज आहे ना ते आपण थोडंसं याच्यावरती घालणार आहोत. आता आपण हा पिझ्झा आहे तो आपण बेक करण्यासाठी टाकणार आहोत. एक 20 मिनिटासाठी आपण बेक करायला टाकणार आहोत. 20 मिनिटांनंतर आपण बघूयात की आपला पिझ्झा तयार झालेला आहे की नाही. 20 मिनिटं झालेली आहेत. आपला पिझ्झा आता रेडी झालाय. आपण बंद करूयात ओव्हन. आता आपण पिझ्झा काढून घेऊयात. आपला पिझ्झा मस्त तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण काय करणार आहोत, हा पिझ्झा चांगला मस्त काढून घेऊया. आता मी तुम्हाला हा पिझ्झा कट करून दाखवते.
तुम्ही बघू शकता पिझ्झा मस्त एकदम चीजी आणि सुंदर झालेला आहे. अशा तऱ्हेने आपला पिझ्झा तयार झालेला आहे. तुम्हाला हा पिझ्झा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.